मुंबई महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। घाटकोपरच्या संत मुक्ताबाई रुग्णालयात डेंग्यूग्रस्त रुग्णाला बेड नसल्याचं सांगून उपचार नाकारल्याचा आरोप करण्यात आला। यानंतर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी संत मुक्ताबाई रुग्णालयात धडक देत पाहणी केली आहे। यावेळी रुग्णांना केस पेपर, डॉक्टरांची तपासणी आणि औषधांसाठी तब्बल 6 तास ताटकळत राहावं लागत असल्याचा दावा करण्यात आलाय। पाहणीत रुग्णालयातील मनुष्यबळाचा तुटवडा आणि भोंगळ कारभाराचा भयानक वास्तव समोर आल्याचा आरोप शरद पवार गटाचे प्रवक्ते ॲडव्होकेट अमोल मातेले यांनी यावेळी केलाय। नेमकं काय घडलंय हे तुम्हीच पहा। 2 दिवस झालं पेशंट डेंग्यू झालाय, ऍडमिट करायचं होतं, बेड नाही बोलतात, किमले सांगितलं नाही बोलतात। त्यांनी व्यवस्था करून दिली पाहिजे ना, मग यांना बेड नाही आहे, काय झालं? ऍडमिट करायचं पोराला, डेंग्यू झालेलं आहे। रिपोर्ट किती वर्ष? 16 वर्ष आहेत। डेंग्यूवाले बरेच आहेत, जागाच ते तर बेड नाही बोलतात ते डॉक्टर पण नसतात, एवढी लाईन लावायला लागते कंटिन्यू। 10 बेड आहे, फिमेल वॉर्डला 10 बेड ऑफिशियल। आता 10 बेड असेल तर 10 बेड फुल झाल्यानंतर आपण इतर वेळेला काय सर्जिकलचे बेड आहे, 10 मेडिकलला बेड आहे, पण 10 फिमेल मेडिकल ऑफिशियल बेड ते फुल आहेत सगळे। मग तुम्ही पर्याय व्यवस्था करा ना त्यांची। केली ना आता? कुठे केली? नाही ह्यांची म्हणजे आता हे म्हणतात इथं जण ॲडमिट इथे नाही ॲडमिट मी काय म्हणतो, नाही तर तुम्ही दुसरीकडे कुठेतरी व्यवस्था करा व्यवस्था, असं म्हणायचं त्यांना। मी त्यावेळेला इथं लिहिलेच आहे बेड नॉट अवेलेबल। आणि तुम्ही एखादा पेशंट तिकडे पाठवलाय की नाही, त्याला ॲडमिट घेतलं की नाही, त्याचा उपचार मिळतं ही पण माहिती घेतली पाहिजे ना। उलट तुम्ही नोंद ठेवली पाहिजे, आपल्याकडे आलेल्या पेशंटला जागा झाली नाही, आपण राजवाडीला पाठवलाय, सायनला पाठवलाय, अन्य बाबा हॉस्पिटलला पाठवलं, कुठे पाठवलाय, हा या नावाचा व्यक्ती त्या ठिकाणी गेलेला आहे, त्याला उपचार मिळाला की नाही, मिळाला तर कोणता बेड आहे, कोण ट्रीटमेंट घेत, सगळी माहिती ठेवली पाहिजे तुम्ही। त्याच्यामध्ये लिहिलेलं सर टू रेफर टू हायर सेंटरमध्ये लिहिलेलं आहे। लिहून असं काय लिहून किती रिमार्क मारतो, कोण डॉक्टर आहे हा इथेच पाहिजे आपल्याला, कारण मी राहतो आपण इथे, मी एकटाच आहे। या सगळ्या प्रकारावर महापालिका प्रशासन नेमकं काय उत्तर देतं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।